ऐसा ते आलिया ओळगा सारंग धरू नाही तरी संसार जाईल गया। या संसारामध्ये तुम्ही जन्माला आलात तर काय करा, सत्याकडे वळा, भगवंताकडे वळा, नाही तर काय होईल, जन्माला येणं काय होईल, वाया जाईल। कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल गया। हे आई वडील नातेवाईक भाऊ बहीण हे काय कोणी कोणाचं नाही, मृग जळवत आहे। जसं ते पाणी दिसतं पण असतं का, मृग जळ उन्हाच्या वेळेस तुम्ही शेतामध्ये काम करताना दिसत असेल तुम्हाला, ते असतं का, नसतं। तसं हे नातेवाईक काय भास आहे सगळा, लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका आहे हे सगळं। या जगामध्ये कोणी कुणाचं नाहीये आणि हे जे सुख वाटतंय ते विषयाच्या सानिध्यानं सुख वाटतं। विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल गया। शेतामध्ये काम करताना सावली आल्यासारखं वाटतं, पण ती सावली येते का, आभाळ आल्यानंतर काय वाटतं, सावली आली। ती सावली किती वेळ असते, क्षणिक असते। तसं ज्ञानोबा काय म्हणतात, विषयाचं सुख कसं आहे, ज्या विषयामध्ये तुम्ही सुख शोधता ते विषयाचं सुख क्षणिक आहे। ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल गया। स्वप्नामध्ये वाघ दिसावा आणि खूप भीती वाटावी आणि तडकन जाग यावी, तिथे वाघ असतो का, स्वप्नातल्या भीतीला जसं जागा होणं हेच औषध आहे, तसं संसारातील दुःख नाहीसं करण्यासाठी अज्ञानाचं आवरण नाहीसं करणं, ज्ञान प्राप्त करणं हेच औषध आहे। विठ्ठल ऐसा ते आलिया ओळगा सारंग धरू नाही तरी संसार जाईल गया। संसारामध्ये तुम्ही आलात तर काय करा, भगवंताच्या भक्तीला लागा। जे सत्य त्या सत्याच्या ठिकाणी तुम्ही वळा। मग जगामध्ये सत्य काय आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा दाविला हा जगदाभास। सत्य काय, सत्य काय आहे, सत्य फक्त भगवंत आहे। तुम्ही बोलत चला, सत्य काय आहे, सत्य फक्त भगवंत आहे, बाकीचं काय। मग सत्याकडे वळा, सांगायचं जरी असेल तर सत्यच सांगा, इथं लटिक सांगू नका। मला बऱ्याच वेळेस कीर्तनाला गेल्यानंतर अनुभव येतो, लोक म्हणतात ताई पोट भरून हसवा। काय म्हणते, पब्लिक आहे ना पोट धरू धरू हसली पाहिजे, आम्हाला पोटभर हसवा। मला तुम्ही सांगा ही जागा हसवायची आहे का, आणि तुम्हाला हसायचंच होतं तर सप्ताह का ठेवला, मग हसायची जागा कोणती, बोला तुम्ही, कोणती कोणती, तमाशा। मला सांगायची काय करायचंय, हसायची जागा कोणती आहे, तमाशा। आता ही चूक ऐकणाऱ्याची नाहीये, सांगणाऱ्यांनी या जागेचं पावित्र्य ठेवलं नाही। काय केलं, जे सांगणारे आहेत त्यांनी, मला बरेच आमचे मालक सुद्धा म्हणतात तू विनोदी कीर्तन सांग, बघ तुला किती कीर्तन येतात। मी म्हणते नाही, मी सांगन तर चिंतनच सांगन, कमी आली तरी चालतील पण काय सांगन, चिंतनच सांगन। जगाला काय सांगा, सत्य सांगा। ह्या जागेचं पावित्र्य आमच्यातील कित्येक जणांनी नाहीसं केलं। ही जागा व्यासांची आहे, ही जागा कुणाची आहे, व्यासांची जागा आहे। जे नोहेची ती लोकी, जे महाभारती नाही ते नोहेची ती लोकी, मनोनी मनी पे पाही व्यासोच्चिष्ट जगत राही। जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकांमध्ये नाही, जे तिन्ही लोकात नाही ते महाभारतात नाही। म्हणून हे जग कुणाचं उचिष्ट आहे, ज्ञानोबा काय म्हणतात, व्यासांचं। आणि ही जागा कुणाची आहे, व्यासांची आहे। या जागेला व्यासपीठ म्हणतात, पीठ म्हणजे जागा। ही जागा कुणाची आहे,
व्यासांची जागा आहे आणि या जागेचा आपण काय ठेवला पाहिजे? मान ठेवला पाहिजे. विठ्ठल ए साते आलिया ओळगा सारंग धरू नाही तरी संसार जाईल गया. या जागेचा मान कसा ठेवायचा माय बापू? या जागेवरती तुम्ही नको ते काही बी सांगू नका. आमच्यातील कित्येक कीर्तनकारांनी या जागेवरती गाणे म्हटले हो. मागे एक पोलीस या जागेवरती बूट घालून आला, त्यावेळेस वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. पण त्या पोलिसाला या जागेचं महत्व माहिती होतं का? ही जागा व्यासपीठांची हे त्याला माहिती होतं का? हे व्यासपीठ कुणाचे हे त्याला माहिती होतं का? नाही. तो पोलीस बूट घालून आला म्हणून आपल्या भावना दुखावल्या गेल्या. साहजिकच आहे दुखवणं, पण त्याच्यामुळं आपल्या भावना दुखावल्या. आणि आपल्यातील कित्येक कीर्तनकार या जागेवरती वात्रट गाणे म्हणतात, त्यावेळी व्यासांचं अंतकरण दुखत नसेल का? हे सप्ताह भक्ती ज्ञान विरहित गोष्टी, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतर ना करायला. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतर ना करायला. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी प्रेम भई वैराग्याचे युक्ती विवरावा. प्रेम भरे वैराग्याचा युक्ती विवरावा. प्रेम भरे वैराग्याचा युक्ती विवरावा. प्रेम भरे वैराग्याचा युक्ती विवरावा. प्रेम करुण मूर्तीची आरती अंतर्मुख पावे. प्रेम करुणची आरती मूर्ती अंतर्मुख पावे. प्रेम करुण मूर्ती अंतर्मुख जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. वा क्या बात आहे. तात्यांसाठी एकदा टाळ्यांचा गडगडाट ठेवून जाऊ द्या. प्रमाणाची साथ सुद्धा उत्तम लागते बघा. म्हणजे कीर्तनामध्ये काय सांगावं? भक्ती सांगावं, ज्ञान सांगावं, पण कीर्तनात काय शांताबाई सांगायला सुरुवात केली. कीर्तनामध्ये आगबाई 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 झुकेगा नाही साला, हे कीर्तनात का? हे सिनेमात सांगावं. सिनेमा हा हसण्यासाठी असतो, विनोदासाठी असतो, आणि कीर्तन हे बोधासाठी असतं. इथं श्रोत्यांना काहीतरी बोध प्राप्त व्हावा. पण आमच्यातीलच काही काही तर महिला कीर्तन करतात. अशा झाल्या कीर्तनाला आलेल्या ज्या महिला असतात, श्रेष्ठ असतात, वरिष्ठ असतात, ज्येष्ठ असतात, आदरणीय असतात, पण त्याच महिलांना मध्ये ए बाया हो, ए बाया हो, अरे चाललंय काय बघा. हात असा ताते, हात कसा? मी म्हणते 9-10 वाजता सूर्य चमकतो काय? 9-10 वाजता सूर्य चमकतो काय? काय म्हणते? ए बाया हो. त्या महिला आपल्या बहिणीनी माते समान आहेत. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. वक्त्याचं वक्तव्य श्रोते नसतील तर कोण ऐकेल? आणि त्या श्रोत्यांना आपण असं बोलायचं, कीर्तनामध्ये मर्यादा सांभाळा, या जागेचं पथ्य सांभाळा. हे सत्य आहे. ही जागा व्यासांची आहे. या जागेचं सत्यत्व तुम्ही सांभाळा आणि जगाला जे सांगायचंय ते सुद्धा काय सांगा? सत्य सांगा. मग काय सत्य सांगा? मायबाप हो, या देहामध्ये तुम्ही जन्माला आलात. हा देह दुर्लभ आहे आणि तुम्हाला एकदाच प्राप्त झालाय. 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य देह एकदाच प्राप्त होतो. आणि मग एकदाच प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय संसारामध्ये आणि नासक्या तुसक्या गोष्टीमध्ये हा देह वायाला जाऊन देता का? नाही नाही. संसारात जन्माला आलेत
तर लागा भक्तीला लागा. कसं भक्तीला लागा? भगवंत सांगतात तरी झडझडो वहिला निघ. वा असाच आवाज ठेवा. तरी झडझडो वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. भक्तीच्या वाटेला लागताना झडझडोनी संसारातून झडझडून निघा. हे अंग झटकून टाका आणि कुठे लागा? भगवंताच्या भक्तीला लागा. म्हणून संसारात जन्माला आलात उपजणे आणि निमणे. संसार म्हणायचं कशाला? तर मनुष्य जन्माला येतो आणि मरतो. या मधला जो काळ आहे याला सुद्धा संसार म्हटलं. आणि आमचा महिलांचा बी संसार असतो. बायका एकमेकीला भेटल्या की विचारतात काय चाललंय ग तुझं, कसं चाललंय ग तुझं. ती म्हणती काय नाही, छान चाललंय, मस्त पगार आहे, त्यांना पेमेंट महिन्याला माझ्याकडे आणून देतात. आता येत्या दिवाळीला फ्रीज घ्यायचंय. हे काय आहे? हाही एक संसारच आहे. कुठला का असानं तो संसारच आहे. पण या संसारात जन्माला आला ते सगळं आली या संसारा उठा वेग करा. आली या संसारा उठा वेग करा. आणि शरण जाऊ दारा पांडुरंगा. काय करा संसारामध्ये आल्यानंतर? भगवंताच्या भक्तीला लागा. संसारामध्ये ज्या ज्या वस्तूला तुम्ही माझं म्हणता त्या त्या वस्तू तुमच्या आहेत का हो? बरं, ज्या वस्तूला तुम्ही माझं म्हटले त्या वस्तूपासूनच भांडण चालू झालं. अहम आणि मम म्हणजे देह माझा आणि देहाशी संबंधित पसारा माझा. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे माझे. मनुष्य काय मुक्त आहे, पण त्याने छंद कोणता घेतला? माझे माझे माझे. महाभारताचा नाश, सगळ्या कौरवांचा पांडवांचा नाश कमून झाला. का झाला? इथं माझे माझे. भगवंत शिष्टाई करण्यासाठी गेले की काही नाही, पण वडिलोपार्जित 5 गावं पांडवांना दे. किती किती गावं मागितले? 5च गावं दे म्हणाले. पण दुर्योधन इतका वाईट होता, ज्याची दुसऱ्याच्या धनावर नजर तो दुर्योधन. मग तोच दुर्योधन होता ना, आपल्यात काही दुर्योधन नाहीत का? किती बांध कोरतेत. इकडं 5 एकर पडीक राहीन, पण बांध कोरल्याशिवाय झोप लागत नाही. हे पाकिस्तानच्या त्या सीमेला नेऊन टाकले असते ना, तर पुरा पाकिस्तान यांनी ताब्यात घेतला असता. काश्मीर ताब्यात, पाकिस्तान ताब्यात, सगळे देश यांनी आपल्या हातीत घेतले असते.
रोज थोडं 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 काय केलं असतं यांनी. मग आपल्या दुर्योधन नाहीत का? दुसऱ्याच्या धनावरची नजर तो दुर्योधन. काय म्हणाले देव? फक्त किती गावं दे? वडिलोपार्जित किती गावं दे? 5. पण दुर्योधन म्हणाला सुईच्या टोकावर बसेल. काय म्हणाला? सुईच्या टोकावर बसेल इतकी सुद्धा मी इस्टेट देणार नाही. मग शेवटी काय झालं? युद्ध झालं. युद्धामध्ये 18 अक्षौहिणी सैन्यामध्ये फक्त 10 माणसं जिवंत राहिली. 100 एकही वाचला नाही. 100 एकही वाचला नाही. आणि 5 एकाच्या केसालाही धक्का लागला नाही. ही कुणाची लीला आहे? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नीतिर्मतिर् मम. ज्याची नीती चांगली आहे त्याचं चांगलंच होतं. भगवान की आदेर आहे लेकिन अंधेर नाही. फक्त तुमची नीतिमत्ता चांगली ठेवा, सगळं काही चांगलं होईल. सगळी जगामध्ये भांडणं कशापासून आहेत? संपत्तीपासून भांडणं आहेत. संपत्ती, ही सगळी संपत्ती कुणाची होती माहितीये का? महाभारतातील ही सगळी संपत्ती भीष्माचार्यांची होती. त्यांच्या कुरुवंशामध्ये शंतनू नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्या शंतनूचा गंगेसोबत विवाह झाला आणि गंगापुत्र शंतनू गंगापुत्र भीष्माचार्य जन्माला आले. मग भीष्माचार्य लग्नाला आले त्यावेळेस शंतनू वृद्ध झालेला होता आणि वृद्धाप अवस्थेमध्ये त्याचं एका नावाड्याच्या मुलीसोबत प्रेम झालं. मग तो नावाडी म्हणाला मी माझी मुलगी भीष्माचार्य शंतनू तुम्हाला देईल, पण माझ्या मुलीच्या पोटी जे मुलं जन्माला येतील त्यांना गादीवर बसवावं लागेल. आणि पित्याच्या सुखासाठी भीष्माचार्यांनी शपथ घेतली मी आजन्म अविवाहित राहील आणि गादीवर बसणार नाही. मग हक्क कुणाचा होता? गादीवर बसण्याचा हक्क कुणाचा होता? भीष्माचार्यांचा. संपत्ती कुणाची होती? भीष्माचार्यांची होती. पण भीष्माचार्यांना गादीवर बसवलं का? नाही. मग त्याच शंतनूचं लग्न सत्यवती सोबत झालं आणि सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य अशी 2 मुलं झाली. चित्रांगद गंधर्व युद्धामध्ये मारला गेला, विचित्रवीर्यच त्या ठिकाणी. आणि मग ह्या विचित्रवीर्याचं लग्न करायचं होतं. त्यावेळेस भीष्माचार्य असे लढाऊ होते, त्यांच्यासारखी युद्ध करण्याची ताकद कुणाकडे नव्हती. त्यांची आज्ञाप्रमाण मानत होते. मग विचित्रवीर्याचं लग्न करायचं तर काशी राजाच्या कन्या होत्या अंबा, अंबिका आणि अंबालिका. मग त्या कन्या त्यांनी जिंकून आणल्या युद्धामध्ये. पण त्यातली अंबा म्हणाली युद्धामध्ये तुम्ही आम्हाला जिंकलंय आणि लग्न सावत्र भावासोबत. काय म्हणाली अंबा? युद्धामध्ये तुम्ही आम्हाला जिंकलं आणि लग्न तुमच्या सावत्र भावासोबत करता का? नाही. लग्न करीन तर कुणासोबत? भीष्माचार्यांसोबत. भीष्माचार्य म्हणले नाही, मी माझ्या वडिलांसोबत शपथ घेतली लग्न करणार नाही, आजन्म अविवाहित राहील. ती अंबा परशुरामाकडे गेली. परशुरामाचं भीष्माचार्यांचं युद्ध झालं. देवाने मध्यस्थी घेतली, ते युद्ध सोडलं. पण परशुरामांनी शाप दिला तू नपुसकाच्या हाताने मरशील. आणि शेवटी कुणाच्या हाताने मेले ते? ह्याच आंबेने तप केलं, महादेवाला प्रसन्न केलं. महादेव म्हणाले या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात तू भीष्माचार्यांचा वध करशील. आणि मग पुढचा जन्म शिखंडी. द्रौपद राजाने यज्ञ केला. या यज्ञामध्ये पहिला पुत्र झाला धृष्टद्युम्न, दुसरी झाली द्रौपदी आणि तिसरा कोण? शिखंडी. हा शिखंडी जेव्हा युद्ध करण्यासाठी भीष्माचार्यांच्या समोर गेला त्यावेळेस भीष्माचार्यांनी हातातलं धनुष्य टाकून दिलं. का? भीष्माचार्यांना माहित होतं एकूण स्त्री आहे आणि स्त्री सोबत महान पुरुष लढत नाही. जे महान पुरुष असतात ना ते स्त्रीवरती हात पण उगारत नाहीत. कोण कोण महान पुरुष आहेत ना स्त्रीवरती हात उगारत नाहीत. हातातील धनुष्य टाकून दिला, शिखंडीने बाण सोडले आणि त्या बाणाने भीष्माचार्य हातातून खाली पडले. कुरुवंशाचा इथे नाश झाला.
कुठं? जेव्हा भीष्माचार्य खाली पडले त्यावेळेस कुरुवंश संपलं. मग बाकीचे जे आहेत कौरव पांडव हे सगळे ह्यांच्या उत्पत्तीपासून नाहीयेत. ह्या अंबा आणि अंबालिकेला आणि अंबिका आणि अंबालिका ह्यांना मुलं चित्रांगद पण मेला आणि विचित्रवीर्य पण मेला. भीष्माचार्यांनी व्यासांना आज्ञा केली आणि व्यासांपासून यांना ही मुलं झाली होती. विचित्रवीर्य व्यासांपासून धृत आणि पंडू अशा अंबिका आणि अंबालिकेला मुलं झाली. मग धृतराष्ट्राला 100 मुलं झाली आणि पंडूला 5च झाली. पंडू मध्ये बी सुरुवातीला पंडू राजाची जी पत्नी होती कुंती हिला 3 झाले, भीम युधिष्ठिर आणि अर्जुन. आणि दुसरी पत्नी होती माद्री हिला 2 झाले, नकुल आणि सहदेव. मग कुरुवंश कुठे खंडित झाला? भीष्माचार्यांपासून कुरुवंश खंडित झाला. मग ही 5 पांडव युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी उभे राहिले. पण ज्या वेळेस रथम स्थापय मेच्युत, भगवंताने तो रथ कुठे उभा केला? दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. आणि त्यावेळेस अर्जुनाने पाहिलं ज्यांच्या सोबत लढायचंय ते कोण आहेत? माझेच नातेवाईक आहेत देवा, आणि यांच्या सोबत मी काय लढू? हे कोण आहेत? माझेच नातेवाईक आहेत, यांच्यासोबत मी लढू शकत नाही. हातातील धनुष्य गळून पडलं. गांडीवम संसते हस्तात त्वचैव परिदय्यते न च शक्नोम्य वस्तातुम भ्रमतीव च मे मनः. बुद्धी भ्रमिष्ट झाली. नाही, मी या ठिकाणी लढू शकत नाही. हातातील धनुष्य गळून पडलं. का? तर समोर कोण आहेत? ज्यांच्या सोबत लढायचंय ते कोण आहेत? देखे माता पितरी अर्चिजती, देवा संत वृंद नमस्कारीचे, का घडे तरी पूजिचे, हे वाचुनी निंदीचे स्वये वाचा. मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला, तेने उपकारे काय आभारेला वधितया ते. माझे गुरु आहेत कोण? द्रोणाचार्य. जेथेची कृपाला हि जे वगू, तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. त्यांच्याकडून विद्या शिकलो, त्यांची माझ्यावरती कृपा आहे. जास्त दुःख फक्त भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांचा अर्जुनाला वाटू लागला. मी या ठिकाणी लढू शकत नाही. मी का भस्मासुर आहे का? त्या भस्मासुराने काय केलं? महादेवाला प्रसन्न केलं आणि महादेवाकडून वर घेतला. ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो काय झाला पाहिजे? भस्म झाला पाहिजे. तथास्तु म्हणाले महादेव. शिव भोळा कसे आहेत महादेव? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. महादेवाला प्रसन्न होईपर्यंत क्रोध काम नव्हता. महादेव प्रसन्न झाले. तथास्तु म्हणाले. ज्याच्या डोक्यावरती हात ठेवील तो भस्म होईल. कुणाच्याही डोक्यावरती हात ठेवू लागला. मग शेवटी त्याला असं वाटलं आपण पार्वतीच्या डोक्यावर महादेवाच्या डोक्यावर हात ठेवावा तर पार्वती आपल्याला प्राप्त होईल. मग कुणाच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला हा महादेव? भस्मासुर साक्षात महादेवाच्या. मग महादेव विष्णूकडे गेले. विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि त्याला भस्म केलं. तसं अर्जुन म्हणतो की मी भस्मासुर आहे का? नाही, मी हे युद्ध करू शकत नाही. मग भगवंत सांगतात अरे तू जाणतायस, जाणता तरी मनीसी, परी नेनिवेतेन संडीसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी, बहुसाल नीती जात्यंदा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे, तू आपण पे तरी नेनसी, परी या कौरवा ते शोचू पाहसी, हा बहु विस्मया मासी पुडत पुडती. तरी सांग पा अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काही. तू या त्रिभुवनाचा चालक आहे का? तू या त्रिभुवनाचा मालक आहे का? हो का? सांप्रत ऐसे झाले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशो पावे नाशिले तुझे निकाई. जन्म तू जन्माला घालतो का? तू मागतोस का? जन्माला घालणारा कोण आहे? तोय. तुम्ही आम्ही कोण आहेत? निमित्ताचा धनी केला से प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुम्ही आम्ही कोण आहेत? निमित्ताचे धनी आहेत. मग तू सुद्धा कसा आहेस अर्जुना? निमित्ताचा धनी आहे. बाबा इथं कुणीतरी एक सृष्टीचा चालक आहे, सृष्टीचा कुणीतरी एक मालक आहे. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, सगळं काही कुणाच्या सत्तेने होतंय?
त्याच्या सत्तेने होतंय. मग तू कस काय म्हणतो मी युद्ध करू शकत नाही आणि मी ह्यांचा वध करू शकत नाही, असं कसं काय म्हणतोस तू? बघा, हे तुझे माय बाप सगळं काही तुझे म्हणावं तर हे जन्माला आले ते मरणारच नाहीत का? जो जन्माला आला तो काय होणार आहे? उपजला पिंडा मरणाचा गाभे, उपजला पिंडा मरणाचा गाभे, उपजला पिंडा मरणाचा गाभे, उपजला पिंडा मरणाचा गाभे, मरते उपजते जो जन्माला आला तो काय होणार आहे? वासांसी जिग्नानी यथा विहाय नवानि गगनाति नगौपगानी तथा शरीरानि विहाय जिग्ना नन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन विडिजे तैसे देहांतरा ते स्वीकारजे चैतन्यनाथे. या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य असते सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. शरीर रूप उपाधीमध्ये आत्मस्वरूप नावाचं काय आहे? तत्व आहे. आणि त्या तत्वाचा स्वीकार कोणी केला? संतांनी केला. नाशिवंत देहाचा विचार संतांनी केला का? देह कसा आहे? कीर्तनात आले झोपले तरी पण, आणि कीर्तन ऐकलं तरी पण, कीर्तन ऐकलं तरी पण तुम्ही इथं येऊन झोपले तरी पण, आणि जे नाही आले ते पण सगळेच मागणार आहेत. मग कशाला ऐकायचं? काय त्या स्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. ज्यावेळेस तुम्हाला अंतिम दुःख होतं त्यावेळेस एकच उपाय असतो, अहम ब्रह्मास्मी. त्या धनानंदने चाणक्यांना इतक्या वेदना दिल्या होत्या, इतक्या वेदना दिल्या होत्या, असह्य वेदना दिल्या होत्या, पण ते फक्त एका तत्वावर जगले, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. शेवटी चंद्रगुप्त मौर्याला बसवलं की नाही गादीवर चाणक्य नीती वापरून. किती वाईट होता तो धनानंद, पण चाणक्य कसे जगले? कोणत्या तत्वावर जगले? अहम ब्रह्मास्मी. वास्तविक पाहता माझा आणि या जगाचा काहीही संबंध नाही. मी कोण आहे? अयम आत्मा तत्वमसी. ते तत्व मी आहे, अहम ब्रह्मास्मी. जसा सूर्य आहे आणि सूर्याचा अंश कुठे आहे? सगळीकडे आहे. नातरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया अपैसे स्वरूपाची. हे मठ आहे. या मठामध्ये आकाश आहे की नाही? मठाचा कालांतराने मठ भंग पावला. आकाश कसं आहे? स्वरूपात विलीन होत आहे. सर्वागटी काम देहाधी एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय आहे? प्रत्येकाच्या तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामो विषयावरी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय आहे? भगवंत आहे. मायबापू माघ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या का? का? ऊस गेला नाही, ऊस गेला नाही म्हणून काय केल्या? आत्महत्या केल्या. ऊस काय फक्त कुठे गेला नाही, तसाही जाणारच होता की. ऊसच काय तुम्ही पण जाणारच आहेत ना. मग तुम्हाला हाताने मरण कोणी सांगितलं?
येईल त्याचं तेव्हा तुम्हाला जावं लागेल. पण जेव्हा तुम्ही हाताने जाता तेव्हा त्या आत्म्याला देव सुद्धा वरती घेत नाही, तो इथेच भटकत राहतो. आणि जे जिवंत आहे त्यांना सुद्धा काय देतो तो, म्हणजे हे सुद्धा सुखानी. हे बघा ऊस, आता हा व्यवहारामध्ये बोलायचं झालं तर तुमच्या तिकडे ऊसाचे कारखाने कमी आहेत. आमच्या तिकडं माझ्या बहिणीचा 15 लाखाचा ऊस केला, तर ती सांगत होती फळ पाहायला रोजचे 10 व्यापारी यायचे. काय पाहिला, ऊसाचा फळ पाहिला. इकडं कारखानेच नाहीत, ऊसाचा फळ पाहिला व्यापारी येतीलच कुठून. आमच्या एका बहिणीचा 5 लाखाचा कांदा गेला, एकीचा 25 लाखाचा गेला, 30च्या भावाने गेला. कांद्याची उत्तम बाजारपेठ नगर जिल्हा, ऊसाचे कारखाने नगर जिल्हा. पण तुमच्या तिकडे काहीच नाही, शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. मग तुमच्या तिकडचा शेतकरी कापूस 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 सगळा कापूसच करून बसतात, त्या कापसालाही भाव नाही साधतात. नंतर सोयाबीन 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 भावच साधत नाही, सगळा सोयाबीन नेऊन घातलं की मग इकडे भाव येतो. म्हणजे शेतकऱ्याकडे माल नसन तेव्हा भाव आहे, आणि माल असन तेव्हा भाव नाही. म्हणजे आपल्याकडे माल आहे तर भाव नाही. पण अशा वेळेस आत्महत्या न करता अहम ब्रह्मास्मी, ज्यावेळेस चाणक्यांना त्रास देत होता धनानंद, ते अहम ब्रह्मास्मी या तत्वावरती जिवंत राहिले. मायबाप हो तुम्ही एकदा साधा. ज्यावेळेस तुम्हाला खूप दुःख होतं त्यावेळेस फक्त अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, जगत मिथ्या ब्रह्मसत्य, जगत मिथ्या ब्रह्मसत्य, जगत मिथ्या ब्रह्मसत्य, एवढंच. अक्षरशः तुमचा श्वासही बंद होईल आणि तुम्ही समाधीमध्ये जाल. श्वासही बंद ठेवून जगता येतं. तुम्ही म्हणाल मनुष्य विज्ञानाने शोध लावला की माणसाला जगवतो तो श्वास, पण श्वास बंद ठेवून जगता येतं. मी अनुभवलंय. ज्यावेळेस माणूस अहम ब्रह्मास्मी याच्यात बोधात जातं ना, त्यावेळेस पूर्ण श्वास बंद होतो. आम्ही त्या स्थितीमध्ये पोहोचले. त्यानंतर आमचे मालक आले, मिस्टर आले, त्यांनी मला जागं केलं. तेव्हा मी जागी झाले. त्या स्थितीमध्ये पोहोचत होते, पण नंतर विचार केला मी जर समाधीत गेले तर समाधीच्या बाहेर मला पुन्हा येता यायचं नाही, म्हणून पुन्हा त्याच्यामध्ये गेलेच नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांचा विचार केला तर ज्ञानोबरायांना ज्यावेळी झोळीमध्ये मधुकरीमध्ये लोकांनी शेण टाकलं, माती टाकली, दगड टाकले, त्यावेळेस ज्ञानोबरायांना या समाजाचा त्रास झाला आणि आपल्या पर्णकुटीचा दरवाजा लावला आणि आतमध्ये जाऊन बसले पर्णकुटीमध्ये. त्यावेळेस ज्ञानोबराय समाधी अवस्थेमध्ये जाऊ शकत नव्हते का? जाऊ शकत होते. पण मुक्ताबाईनं काय सांगितलं ज्ञानोबरायांना? योगी पावन मनाचा, योगी पावन मना, पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानोबराय, तुम्ही ताटी उघडा. तुम्हाला अजून खूप काही करायचंय समाजासाठी. ज्ञानोबरायांना त्या अवस्थेतून जागं कुणी केलं? मुक्ताईने केलं. आणि त्यानंतर ज्ञानोबरायांनी चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ असे अनेक जे ग्रंथ लिहिले, कुणामुळे लिहिले?
मुक्ताईनं जर ज्ञानोबाईंना ताटी उघडायला नसती लावली तर ज्ञानोबाई त्याच अवस्थेमध्ये त्याच वेळेस समाधी अवस्थेमध्ये जात होते. मग जगावरती उपकार कुणाचे कुणाचे? आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पुण्यतिथी निमित्त हा सप्ताह चालू आहे. जगावरती उपकार कुणाचे? त्या आदिशक्ती मुक्ताईचे. आणि मग ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरी लिहिली की जी गीता संस्कृत मध्ये होती तुम्हा आम्हाला कळत नव्हती, पण अर्जुनाचे निव्याचे गीता प्रकाशुनी श्री राजे संसाराय ओढे थोरवजे पेडिले जगाचे. अर्जुनाला मोह झाला होता आणि तुम्हा आम्हाला मोह झाला नाही काय? हा, तुम्हा आम्हाला मोह झाला नाही काय? आता आम्ही आळंदीला यात्रेसाठी गेलो, गाडीमध्ये वयस्कर बाबा आलेले होते. जाताना मस्त गप्पा छप्पा हरिपाठ ऐकला, भजन हे ते. तिथं गेल्यानंतर पावल्या खेळल्या. 2-3 दिवस निघून गेले आणि मग हरिपाठ झाला, जेवायला पंगत बसली. मला सवय आहे पुढं पुढं पुढं. मग मी जे बादली घेतली, बकेट घेतली, बुंदी घेतली, जिलेबी घेतली. म्हणलं बाबा घ्या ना बुंदी. बाबा म्हणे न ग. बाबा घ्या ना जिलेबी. बाबा म्हणे न ग. लाडू घ्या. बाबा म्हणे न ग. म्हणलं बाबा लाडू नको, जिलेबी नका, बुंदी नका. नेमकं झालंय काय? म्हणे काय सांगायची ताई, इकडं आलो तेव्हा 1 लाखाची म्हैस घेऊन दिली. किती? 1 लाखाची. म्हणलं मग झालं काय 1 लाखाची म्हैस? म्हैस येली. म्हणलं येऊ द्या की मग. म्हणलं झालं काय? तोंडग झाले. म्हणलं होऊ दे की मग तोंडग. म्हणे ताई तोंडग झालं पण तोंडग मेलय. म्हैस दूधच काढून देत नाही. घरचे बेजार आहे. 3 दिवस झाले तसं. 3 दिवस झालं तसं. फोन आज आला तर बाबा जेवण करेनत. म्हणलं मग ज्या म्हशीचं तोंडग मेलं ती म्हैस खाती का? तिला काय झालं? ती खाती म्हणे. म्हणलं मग जिचं तोंडग मेलं ती म्हैस खाती, तुम्हाला काय झालं न खायला? बाबाने म्हशीला काय म्हटलं? माझं म्हटलं. बाबाने तरी नुसतं म्हशीला माझं म्हटलं. तुम्ही आम्ही कशा कशाला माझं म्हणतो? कशा कशासाठी नाचतो? प्रत्येक गोष्टीला माझं म्हणतो. घर माझं, बायको माझी, बैल माझी, कशा कशाला माझं म्हणतो. नाही कुणाचे कोणी तुझे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे रे कोणी. अंती जाशील राजा माझे माझे म्हणून, अंती जाशील राजा माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कोणी तुझे कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. कोणीच कुणाचं नाही जगामध्ये. आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सख्योस तथा श्वशुरान सुगतश्चैव सेनयोग भयोरपि. रथ मध्यभागी उभा केला तर कोण कोण आहे? आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सख्योस तथा श्वशुरान सुगतश्चैव सेनयोग भयोरपि. सगळे कोण कोण आहेत? नातेवाईक आहे, आचार्य आहेत, वडीलधारी आहेत. आणि यांच्यासोबत युद्ध करायचं काय? मग देव म्हणतात हे बघ, तैसे आधीचे जे नाही तया लागी तू हृदसी काही. तू अविट ते पाही चैतनेक. हा देह आधी होता का?
तुम्ही जन्माला यायच्या आधी होता का? बघा तुम्ही मेल्यानंतर आहे का? मेल्यानंतर देहाची काय होते? शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नाही सांग हा शरीराची होय माती, हा शरीराची होय माती, हा शरीराची होय शरीराची होय माती, कोणी नये सांगाती. देहाची काय होणार आहे? काय होणार आहे? कोणाच्या 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 सगळ्यांच्याच देहाची काय होणार आहे? माती होणार आहे. मग देव काय सांगतात हे बघ, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. तू लढलास आणि लढता लढता मेलास तर तू स्वर्गाला जाशील, आणि लढता लढता जिंकलास तर राजवैभव भोगशील. काय? लढता लढता जिंकलास तर राजवैभव भोगशील, आणि मेलास तर स्वर्गाला जाशील. पण देव अर्जुनाला म्हणतायत मेला तर काय होशील? स्वर्गाला जाशील. तुम्ही आम्हाला नाही म्हणत, तुम्ही आम्हाला नाही म्हणत, तुम्ही आम्हाला कमून नाही म्हणत. आपण त्याला भजत नाही, आपण त्याला भजत नाही. माझ्या वडिलांनी लहानपणी मला एक प्रवचन पाठ करायला दिलं, त्याच्यामध्ये दिलं त्यांनी भजे का त्वरित भावनायुक्त. मी त्याचा अर्थ असा लावायचे भजे का त्वरित भावनायुक्त. मी म्हणायचे भजे कमून म्हणत असतील इथं, भजे कमून म्हणत असतील इथं, हे भजे कस काय आले इथं. पण वडिलांना विचारायला गेलं की ते म्हणायचे तू लईच प्रश्न विचारतेस, अभ्यास कर तुला आपोआप कळत. मग त्याचा अर्थ आता शिकायला भजे म्हणजे काय? भजणं. मग भगवंत अर्जुनाला म्हणते तू स्वर्गाला जाशील. तुम्ही आम्हाला नाही म्हणत कारण आपण त्याला भजत नाही. त्याला जे भजते ते स्वर्गाला जातील, त्याला जे भजत नाही ते म्हणजे जे भजे खाते ते नाही, जे भजत नाही ते जाणार नाहीत. मग अर्जुनाला तू स्वर्गाला जाशील असं का म्हणतात? कारण ते क्षेत्रच तसं होतं. तिथं जेवढे योद्धे मेले ते सगळे स्वर्गाला जाणार होते. कुरुवंशाचा पहिला राजा जो होता कुरु, त्याने ती भूमी नांगरली म्हणून त्याला कुरुक्षेत्र म्हणतात. पण इंद्रदेवाने सांगितलं या भूमीवर तू ह्या भूमीमध्ये पीक पाणी घेऊ नकोस. देवाने त्याला वरदान दिलं, या भूमीमध्ये जे कोणी तप करतील, साधना करतील, यज्ञ करतील, जे कोणी धर्म कार्य करतील, युद्धामध्ये लढता लढता मरतील, ते सगळे स्वर्गाला जातील. तिथं समंत पंचक नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, दिल्ली पासून 97 किलोमीटर अंतरावरती येते. त्याच ठिकाणी हे युद्ध झालं. एक कुरुक्षेत्र म्हणजे दिल्ली पासून 97 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि त्या समंत पंचक ते तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्रामध्ये जर कोणी श्राद्ध घातलं तर ते श्राद्ध घालणाऱ्याचे आई वडील तीर्थक्षेत्राला जातात, मग ह्याला जाते स्वर्गाला जातात. मग त्यांनी किती पाप केलेला असू द्या, पण त्याचे आई वडील काय होते? कुठं ते श्राद्ध घालावं लागतं? त्या समंत पंचक तीर्थक्षेत्रामध्ये. आणि मग त्या कुरुक्षेत्रामध्ये जे जे लढले ते काय झाले? स्वर्गाला गेले. मग अर्जुनाला स्वर्गाला जाईल आणि जाशील म्हणून नवल नाही, पण तू काय कर? युद्ध कर. हे सगळे काय आहेत? जाणारे आहेत. सगळे काय आहेत? मरणारे आहेत. तुम्ही आम्ही पण सगळ्यांचा नाश होणार आहे. एक स्वभावता नाश, एक परता नाश. नाश किती आहेत? 3 आहेत. एक स्वभावता नाश, परतानाश. दुसऱ्या कोणीतरी यायचं डोक्यात दगड घालायचा, त्याला म्हणतात परतानाश. एक आश्रय नाश. गाडीमध्ये चालला होता, ठोकर दिली समोरच्याने, गाडीचा ऍक्सिडेंट झाला गाडी सोबत, तोही गेला. आश्रय नाश आणि स्वभावता नाश, या दोन्हीतून जर वाचला तर वय होऊन का व्हायना
मग हे सगळे काय आहेत? तू ज्यांना माझं म्हणतो ते काय सगळे मागे आहेत म्हणून तू काय हो युद्धाला तयार हो. म्हणून ज्यांना तुम्ही माझं म्हणता ते सगळे काय आहेत? नाशिवंत आहे. सगळे काय आहेत? मृगजळाप्रमाणे आहेत. कोण कोण? कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, कवनाचे मायबाप, कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल गया. मायबाप गणगोत सगळं काय आहे? जाणार आहे. मग कशाला सांभाळायचंय त्यांना? तरी कोणी कोणी म्हणतील मायबाप कशाला सांभाळायचे, काय ते एक दिवस. पण नाही मायबाप हो, ज्या आई वडिलांनी या भूतलावरती तुम्हाला जन्माला घातलं त्यांना तुम्ही सांभाळलंच पाहिजे. जग त्यांनी तुम्हाला दाखवलं. भगवान पांडुरंग परमात्मा कुणामुळे आले या ठिकाणी? त्या भक्त पुंडलिकासाठी आले. आणि असं काय केलं होतं त्या भक्त पुंडलिकानं? आई वडिलांची सेवा केली. किती सेवा केली? देव आला भक्त पुंडलिकाकडे, पण भक्त पुंडलिकाला बोलायला वेळ नव्हता. हातामध्ये वीट घेतली आणि काय केली? मागे भिरकावली वीट. काय कर देवा तू या विटेवरती उभा राहा, मला वेळ नाही. तेव्हापासून आतापर्यंत युगे झाली. अरे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठला.